नमस्कार. पाहू शकता आपण आज सलगरे भागात आलेलो आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कळप आहेत. सलगरे खिल्लारचे शुद्ध खिल्लार आणि प्युअर ब्रीडिंग जपलेले आहे. पातळ कातण, आखीव रेखीव देखणेपणा, चपळ चला, खूर मजबूत आणि सर्व क्षेत्रात चालणारे खिल्लार या भागामध्ये ब्रीडिंगचे मिळतात. दुधाच्या वंशावळीचे गायी तयार होत आहेत. बैलगाडा क्षेत्रात चालत आहेत, शेती कामाला चरत आहेत, आरत परतला चालत आहेत, शिवाय तेरेबंदीसाठी चालत आहेत, जलीकट्टूसाठी चालणारे किंवा लाकूड ओढण्यासाठी बेळगाव गोवा भागामध्ये चालणारे सुद्धा या भागामध्ये तयार होत आहेत. आणि एकदम वंशावळीप्रमाणे शुद्ध आणि चांगले वंशावळीचे सुंदर आखीव रेखीव देखणे खिल्लार या भागामध्ये पाहायला भेटत आहेत. तर आपण मालकांकडून ह्या खिल्लारची माहिती जाणून घेऊया. नमस्कार मालक, आपलं नाव पत्ता सांगा. माझे नाव संपतराव आबासाव हजारे, शिरूर तालुका अतनी, जिल्हा बेळगाव. मोबाईल नंबर 82 17 50 83 54. मोबाईल नंबर 82 17 50 83 54. आपल्याकडे किती गाय आहेत आता? आपल्याकडं आता 10 गाय आहेत. 10 गाय आहेत. घरच्याच ब्रीडिंग केलेले आहे का एक एक वेगवेगळ्या कळपातून आणून ब्रीडिंग केलेले? की म्हणजे वेगवेगळ्या ब्लेडिंगमधनं गाय तयार म्हणजे वेगवेगळ्या कळपातून एक एक गाय आणून तयार केलेले आहेत. ही आपल्या घरचीच हे केलेली आपल्या घरचेच तयार केलेले आहेत, परंतु वेगवेगळ्या वळूपासून तयार केले. पहिली गाय कोणती? ही एक नंबर. ही गाय कुठून आणलेली पहिल्यांदा? हे पहिल्यांदा ह्याच्या बैलाची डोरलीच्या मेहत्रेच्या बैलांची. डोरली मेत्रेंच्या कोणत्या बैलाची? ते सोन्या बैल. सोन्या म्हणून ढालगावचा सोन्या जो होता त्या बैलाची ही कालवड आणलेली. भरवून आलतो त्या बैलाची. म्हणजे तो बैल भरवला, ढालगावचा सोन्या भरवला होता ओरिजिनल, आणि त्याची मुलगी ही ढालगाव सोन्याची ही घरच्या गायला भरून आणली होती. ह्या गायला आता जी खाली कालवड आहे ती कुठल्या वळूची? ते रवी मशाळकर. रवी म्हैशाळकर यांची आता घरी आहे जो काळा मोरा त्याची आहे. त्या बैलाची. म्हणजे वळू काळा मोरा, पण गाय पांढरे असल्यामुळे गाई पांढऱ्या जरा तांबूस आहे. तांबूस कालवड झाली. किती वेळ येताल कालवड झाली आता ही? ती आता 14 वेळ येतलं झालं. 14वी येत आहे. पाहू शकता 14 म्हणजे 10 खोंड 10 खोंड 10 आणि एक फेरी 11 खोंड आणि 4 पाड्या झाल्या. 11 खोंड आणि 4 पाड्या. एक काय जलमल्या येतं. जलमलेलं पाहू शकता. 15 वेत म्हणजे 15 वर्षे धरा साधारणतः. पाहू शकता गाय जर निरोगी खायला प्यायला जपलं, फिरणं जर असेल तर पाहू शकता किती निरोगी राहू शकते. आणि काही लोक दावणीला फक्त खायला घालतात, त्याला जनावराप्रमाणे फक्त खायला घालतात, गाभ राहिना म्हणून लगेच विकायला काढतात, पण त्याचा काय प्रॉब्लेम आहे समजून घेत नाहीत. पाहू शकता जर गाय वेळेत भरली, गाय वेल्यानंतर 2.5 ते 3 महिन्यात भरली तर गाभ जायला त्रास देत नाही. परंतु जास्त काळ भाकड काळ ठेवला, 6-7 महिने भाकड काळ ठेवला तर गाय गाभ जायला त्रास देते. त्याच्यामुळे तर वेळेत रेग्युलेशन ठेवलं तर तुमची गाय गाभ जाऊ शकते. पाहू शकता 15व्या वेताचं कालवड. त्याच्यानंतर कोणती गाय? ही गाय कुठल्या वळूची? डपळापूरच्या बैलाची. डपळापूरच्या कोणाच्या? अनिल माने यांच्या वळूची. आता ही गाभ आहे का वेली? आता वेल्या. वेली किती वेळ येताला वेली? आता ही 6व्या वेतला येईल. 6व्या येताला वेली. कुठल्या वळूकडून वेली? आता ही रवी मशाळकर. रवी म्हैशाळकर यांच्या वळूचं काय झालं? खोंड आहे. हा खोंड आहे. पाहू शकता रवी म्हैशाळकर यांच्या काळ्या मोऱ्या, गुलाब मोठे घेरडी यांच्या काळा मोरा जो गरम रक्ताचा वळू आहे त्या वळूपासून पाहू शकता ही खोंड आणि कालवड. ह्या गायला कालवड झालेले आणि पलीकडच्या गायचा हा खोंड. दोन्ही पण पाहू शकता किती सुंदर चेहरेपट्टीचे देखणे जन्माला आले. हे आता किती वेळ तलवेली? ही आता 6व्या वेतला येईल. 6व्या वेताला वेली.
त्याच्यानंतर तिसरी गाय कोणती? तिसरी गाय ही 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 कुठल्या वळूची? ही आता आपल्या 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 ह्याच्यातच होती शिरूरमध्ये, शिरूरमध्ये. महाराजांच्यात होता बैल. हां, ते आमच्या घरात. म्हणजे जुने जे आपलं खिल्लार आहे देवस्थानच्या गायींसारखं तशामधून. ही गाभ आहे का वेली आता? गाभण आहे. किती वेताला गाभ आहे? आता ही चौथ्या वेताला गाभण. चौथ्या वेताला. कुठला वळू भरला आता? आता तो सलगरचा बरोबर. सलगरचा कुणाचा बरोबर? राजू निंबाळकर यांचा काळा मोरा बरोबर. याच्यानंतर त्याच्यानंतर ही गाय आता ही किती वेताला वेली? हा तिसरं चौथं चौथ्या वेताला. खोंड किती महिन्यात झाला? शिव आता 4 महिने झाले की त्याच्यावर गाभण आहे आता काही. 4 महिन्याचा खोंड झाला. त्याच्यावर किती महिन्याची गाभ आहे? आता 2-2.5 महिन्याची गाभण आहे. 2.5 महिन्याची गाभ आहे. म्हणजे 1.5 महिन्यात भरवले वेल्यानंतर. 1.5 महिन्यात लक्षात आहे की तेवढा वेळ काढतच नाही. हा खोंड कुठल्या वळूचा आहे आता? तो सलगरचा शामराव मासाळच्या बैला. शामराव मासाळ यांच्या घरी आता जो काळा मोर आहे नाही नाही तो पहिला एक हरणा होता. विकलेला. हा, विकलेला. हरणा विकलेला त्याचा खोंड आहे. आणि आता गाभ कुठल्या वळूपासून आहे? आता तो मोरे आळाटीचा मोरे. अरहट्टीचे जगताप का मोरे? ते पलीकडे मधबाई रोडला. हा मधबाई रोडला ती कोसा खून मधबाई रोडला कोसा त्यांचा भरलाय. ही गाय ती आता पण ती पण वेल्या आता गाभण आहे ती पण. किती वेताला वेली आता ही? आता ही दुसऱ्यांदा येल्या तिसऱ्यांदा गाभण गेली. दुसऱ्यांदा. ही कुठल्या वळूची होती? शो हिला बैल ह्यो कुटकुळीचा पडळकरचा बैल आहे. कुटकळी पडळकर यांचा बैल भरला. ही कोंडीबा महाराजांच्या बैलाची आहे बरं का ही गाय. आणि ही कुटकुळीच्या पडळकरच्या बैलाची. कोंडीबा महाराज कुठले आले? ते आमच्या इथं मठ नाही का. म्हणजे इथं शिरूर गावात मठ आहे. ती कोंडीबा महाराज त्यांच्या त्यांच्या बैला. बैलाचे. ही कालोड आणि ही कुटकोळी पडळकर यांच्या. आणि हा खोंड पितोय हा कुठल्या वळूचा आहे? ते राजू लिंबाळकर. राजू निंबाळकर. कोणत्या वळूचा? ते पांढऱ्या बैलाचं सोन्या नाव ते दुसरा एक होता. सोन्याच्या बरोबर एक पांढरा होता तो त्याचे. आणि आता भरली कुठल्या वळूपासून? आता आता भरवली रवी मशालकर. रवी म्हैशाळकर यांचा काळा मोरा भरवला. ही गाय आता गाभ आहे कशी आहे? हा गाभण आहे. किती वेताला गाभ आहे? ताई दुसऱ्यांदा गाभण आहे. दुसऱ्यांदा. पहिली पाडी तिकडे आहे. ही कुठल्या वळूची होती? ही ती पांडेगावच्या वळूची. पांडेगाव. कोणाच्या वळूची? ती पुजारी. पुजारी. आता कुठल्या वळूपासून गाभ? आता त्या त्या पांडेगावच्याच बैलाकडनं. पांडेगावच्या बैलाकडून. आता किती दाती ही झाली साधारण? आता ही चौथी आहे. चौशी. ती दुसरी आहे अजून. आता ही गाभ आहे का? हा ही गाभण आहे. पहिला रो कुठल्या वळूकडून? ती कुठल्या वळूकडून गाभ आहे आता ही? सलगरच्याच वळूकडनं. सलगरच्या. आणि ही कुठल्या वळूची होती? हा महाराजांच्या करसुंदीत यात्रेत विकलेल्या बैला. महाराजांच्या बैलाची. आता ही कालवड ही कालवड सलगरच्या बैलाची. सलगरच्या राजू निंबाळकर यांच्या बैलाची. आता घरी आहेत ते हा सोन्याची. सोने. काय वय आहे हिचं? आता 25 मेला 1 वर्ष झालं. 1 वर्ष झालं. हा, बरोबर 1 वर्ष. हिची आई? हिची आई ती आता ती 4 नंबरची. आता ही कालवड पेत ही. नाही नाही तिच्या पलीकडली ती 4 नंबरची. हां. सांभाळणी चांगली आहे म्हणायचं तुमची. सांभाळणे 13 महिन्यात गाब जाऊन 23 महिन्यात 70,000ला फोन दिलाय बरं का. 4 नंबरच्या पाडी. 4 नंबरच्या पाडीत 70,000ला खोंड देऊन परत गाब. परत गाब जाऊन ही पाडी झाली. त्याच्यानंतर आता आणि फोन झाला आणि आधी गाब तेच की मग पहिला खोंड झाला आणि परत अजून गाब आहे. आणि गाभण आहे.
त्या पाडीवरती इली हम्म. लगी एका महिन्यात 1.5 महिन्यात गाब जाऊन आणि आता त्या वासरावर आणि आता 2, 2.5, 3 महिन्याची गाभणूक गेल्या लगी महिना म्हणजे व्हायला 30 दिवसात जाते लवकर. पाहू शकता खुराक जर व्यवस्थित असेल, सांभाळणी जोपासना चांगली असेल तर शेळ्यांप्रमाणे गाईचं पण भाकडकाळ कमी राहतो आणि चांगले निरोगी वंशावळीचे ब्रीडिंग तयार होते. तर ह्या भागातून काहीतरी शिकण्यासारखं आहे की ब्रीडिंग कशी करायची. तर पाहू शकता तुम्ही एकदम निरोगी वंशावळीची आणि जातिवंत वंशावळीची चांगली ब्रीडिंग जोपासलेले आहे. ही कालवड कुठले ह्याचे? रवी मशाल रवी म्हैशाळकर. पांढरा बैल विकलेला त्यांनी का? आणि आता हिची आई हिची आई ही 4 घेतला आहे मान हलवत ती. ही ही आडवी उभा राहिलेली झाडापाशी. झाडापाशी. हा हेलिकॉप्टर पाहिजे जे फिरतोय ते तो पळतोय ते तुमच्या घरच्याच गायीपासून तयार केलेली वंशावळ का बाहेरून आणला होता? म्हणजे ते आता हेलिकॉप्टर पाहिजे आहे का नाही हम्म, तो म्हणजे असा कळपातल्याच गायांचा आहे. हम्म. परत ती आता एक जणांनी विकत घेतल्यानंतर मग ते आमच्या दादानी घेतला इकडे. मग ते सांभाळायला मग ते चांगला झाला. म्हणजे कळपातल्याच गायींचा होता पण ते दुसऱ्यांना घेतला होता आणि पळायला लागल्यानंतर परत तुम्ही विकत घेतला. पाहू शकता अशा प्रकारच्या वंशावळीचे मोठ्या प्रमाणात कळप आहेत या भागामध्ये. बऱ्याचशा लोकांना ग्रामीण भागात असल्याने आणि कर्नाटकची हद्द असल्यामुळे माहिती होत नाही की लोकांना वाटतं इथे असतील नसतील कारण की भाषेचा बऱ्यापैकी प्रॉब्लेम येतो. पण इथे मराठी बोलतायत, मालकांना स्वतः कन्नड येत नाहीत असं मालक म्हणतायत. त्याच्यामुळे तुम्ही इथे येऊ शकता. ज्यांना कोणाला खिल्लार खोंड किंवा कालवड हवे असतील त्यांनी प्रत्यक्ष मालकांशी संपर्क साधा. मला किती महिन्याला तुम्ही किती महिन्यात झाल्यानंतर खोंड कालवड विक्री काढता? आणि काय 4-5 महिने झाल्यानंतर हे होतं. 4-5 महिने झाले की खोंड कालवड विकाय काढता. तुमचा मोबाईल नंबर पुन्हा एकदा सांगा. 82 हम्म. 17 50 83 54. पाहू शकता अशा प्रकारची वंशावळ ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी प्रत्यक्ष मालकांशी संपर्क साधा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.